बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये जन्मले होते। फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर, मुंबई माझी कर्मभूमी असल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। बाळासाहेबांची जन्मभूमी काढाल तर गाडले जाल, फडणवीसांनी आधी अण्णामलाईच्या वक्तव्यावर भूमिका मांडावी, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। तर नाशकात अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायलाही घाबरला पाहिजे, उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धव ठाकरेंनी सभेत विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, त्यांनी केलेलं विकासाचं काम सांगावं। 3000 रुपये देण्यास तयार, फडणवीसांचा अपघात। 1952 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला 2026 ला भाड्यानं पोरं घ्यावी लागतात, राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। दुसऱ्यांच्या पक्षातनं माणसं घेत निष्ठावंतांचा अपमान का करता, राज ठाकरेंचा सवाल। मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांच्या विधानानं वाद। एका मुलाखतीमध्ये मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख। मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही। पुन्हा कुणी भाजपवाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला तर गाठ मराठी माणसाशी, ठाकरेंच्या सेनेचे नेते अखिल चित्रेंकडून टीका। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगेंमध्ये जुंपली। 2 दिवसांपूर्वीच लांडगेंकडून अजित पवारांवर टीका, तर महेश लांडगे मोठा नेता त्यामुळे मी त्यांना चिल्लर वाटतो, अजित पवारांचं प्रत्युत्तर। महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रचार सभा, मुंबईतील घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर सभा, तर शिंदेंचा कोल्हापुरात आणि अजित पवारांचा पुण्यामध्ये रोड शो। उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सुप्रिया सुळेंची कळवा आणि मुंब्र्यात प्रचार सभा, तर दादरमधील शिवतीर्थवर उद्या ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। मीरा भाईंदरमधील खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना गौण्याचा प्रयत्न, रश्मी शुक्लांकडून निवृत्तीच्या 5 दिवस आधीच सरकारकडे अहवाल सादर, तर माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। संजय पांडेंची नार्को टेस्ट करावी, संजय पांडेंच्या मागे कुणाचे अदृश्य हात होते हे समोर आलं पाहिजे, अमित साटम यांची टीका। आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक। तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी, आपटेंनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्याची या ठिकाणी संधी दिल्याचा भाजपचा दावा। भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय, लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का, तुषार आपटे भाजपचे स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर संजय राऊतांचा सवाल। पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित, पुणेकरांसाठी 8 कामांची अष्टसूत्री, तर मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचंही आश्वासन। उद्या मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर मस्जिद बंदर ते करी रोड, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते नेरूळ दरम्यान ब्लॉक असणार। नवी मुंबईतील घरांच्या किमतींमध्ये तब्बल 22% वाढ, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू सारख्या प्रकल्पांनंतर घरांच्या किमती वाढल्या। IIT मुंबईमध्ये परमृद्ध अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन, AI बायोटेक्नॉलॉजी स्टार्टअप्सना यामुळे चालना मिळणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर शाईऐवजी आता मार्कर पेन्स वापरणार, विशेष मार्कर पेन 2 दिवसात केंद्र प्रमुखांना देणार। जालन्यात 98 लाखांची रोकड जप्त, महानगरपालिकेच्या आचारसंहिता काळामध्ये रोकड सापडल्यानं आयकर विभागाकडून तपास सुरू। नाशिकमध्ये सुमारे 400 कॉमन क्रेन पक्ष्यांचं आगमन, तर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये पक्षीप्रेमींसाठी पर्वणी। सांगोल्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांनी स्वतःच्या जागेवर महिलेला नेमलं, महिलेला मुख्याध्यापक स्वतःच्या पगारातनं वेतन देत असल्याची ही माहिती। नाशिकच्या निफाडमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा कडाक्याची थंडी, तर द्राक्ष उत्पादकांची यामुळे चिंता वाढली, तर गहू हरभरा या पिकांना मात्र दिलासा।